मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले। सर्वांसाठी घरं या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारनं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत। मुंबईतील पुनर्विकासातील अडथळे दूर करून मुंबईकरांना मोठा दिलासा आम्ही दिला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते। येत्या 23 जानेवारीपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी या योजना आणून बाळासाहेबांच्या चरणी योजना पुष्प अर्पण केल्याचं ते म्हणाले। मुंबईच्या गतिमान विकासातून महाराष्ट्राचा सुपरफास्ट विकास होत असल्याचं सांगताना विदर्भाला विकासाचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळं करू शकत नाही असं सांगत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। विरोधकांनी या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर नाही तर केवळ विरोधी पक्षनेते पदाबाबतच चर्चा केली असा टोला त्यांनी लगावला। म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो, त्याला वाचा फोडत असतो, परंतु तसं काही वातावरण पाहायला मिळालं नाही। फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काही विरोधी पक्षनेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही। राज्यात वीज वापरात